नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉल या संदर्भातली काही बेसिक माहिती घेतली होती. तसेच कोलेस्ट्रॉलचे काही प्रीडिस्पोजिंग अथवा रिस्क फॅक्टर्स आपण पाहिले होते. आज आपण कोलेस्ट्रॉल हाच विषय पुढे कंटिन्यू करत आहोत. तर आज आपण कोलेस्ट्रॉलचे नॉर्मल लेवल्स किती असायला हवेत हे पाहणार आहोत. त्याचसोबत कोलेस्ट्रॉल जर आपल्या शरीरात वाढलं असेल तर खाण्यामध्ये काय पथ्य करायला हवं अथवा काय खायला हवं, काय नाही खायला हवं या संदर्भातली माहिती घेणार आहोत. तसेच कोलेस्ट्रॉल जर आपल्या शरीरात वाढलं असेल तर त्या संदर्भातले काही घरगुती उपाय तथा आयुर्वेदिक उपाय आपण थोडक्यात पाहणार आहोत. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी पाहण्यासाठी आपण जी लिपिड प्रोफाईल नावाची टेस्ट करतो त्याच्यामध्ये HDL कोलेस्ट्रॉल, LDL, VLDL, ट्रायग्लिसराइड आणि टोटल कोलेस्ट्रॉल असे 4 पॉईंट्स येतात. तर त्यातलं जे HDL कोलेस्ट्रॉल आहे जे आपल्या हृदयासाठी चांगलं असतं ते कोलेस्ट्रॉल जर आपल्या शरीरात 40 ते 60च्या वरच्या बाजूला जर असेल तर ते आपल्या शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल तसंच VLDL कोलेस्ट्रॉल जे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी वाईट आहे त्या कोलेस्ट्रॉलला आपल्या शरीरामध्ये काही गंभीर आजार निर्माण करण्यापासून रोखतं. तसंच जे LDL कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या शरीरात नेहमी 100 ते 130 या दरम्यान असणं गरजेचं आहे. पण तीच जर एखादी हाय रिस्क व्यक्ती असेल हाय रिस्क व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला आधी कधी पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्या व्यक्तींमध्ये हीच LDL कोलेस्ट्रॉलची पातळी ही 70च्या खाली मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच जे VLDL कोलेस्ट्रॉल आहे हे आपल्या शरीरात 150च्या खाली असणं गरजेचं आहे आणि ट्रायग्लिसराइडची पातळी आपल्या शरीरात 200च्या पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर जर LDL, VLDL, ट्रायग्लिसराइड यातलं कोणतंही कोलेस्ट्रॉल जर जास्तीच्या बाजूला असेल तर त्याच्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस नावाची समस्या उद्भवू शकते. स्क्लेरोसिस म्हणजे रक्ताची गुठळी अथवा प्लेग तयार होऊन शरीराच्या कोणत्याही भागाला रक्त पुरवठा करणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीमध्ये किंवा आपल्या शरीरातील जे मुख्य अवयव आहेत, आपला मेंदू आहे, आपला हृदय आहे किंवा आपली फुफ्फुसं आहेत किंवा अजून जे बरेच काही आपले महत्त्वाचे अवयव आहेत शरीरातील त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ही रक्ताची गुठळी अडथळा निर्माण करू शकते आणि त्याच्यामुळे एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता उद्भवते. तर हे जे सगळे आजार आहेत हे अचानक उद्भवू शकतात. यासाठी किंवा हे टाळण्यासाठी आपल्याला रेग्युलर बेसिसवरती लिपिड प्रोफाईल नावाची ही जी रक्त तपासणी आहे ही करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात समजा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर ते क्वचितच काही प्राथमिक लक्षणांद्वारे समजतं. प्राथमिक लक्षणं जसं अचानक छातीत धडधडल्यासारखं वाटणं किंवा घाबरल्यासारखं वाटणं किंवा अतिरिक्त प्रमाणात घाम येणं तसंच अस्वस्थ वाटणं. पण ही जी प्राथमिक लक्षणं आहेत ही फक्त कोलेस्ट्रॉल वाढल्यावरच होतात असं काही नाही आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये जर रक्त तपासणी केली तर कोलेस्ट्रॉल हे व्हेरी हाय किंवा हायच्या लेवलमध्ये असतं पण त्या व्यक्तीला त्या संदर्भातले काहीच लक्षणं जाणवत नाहीत. तर समजा आपण कोलेस्ट्रॉलची तपासणी केली आणि त्यात जर आपल्याला कळलं की आपली कोलेस्ट्रॉलची पातळी ही जास्त आहे किंवा हायर साईडला आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. आपल्याला आपल्या रोजच्या जेवणातील तेलाचं प्रमाण हे कमीत कमी ठेवायचं आहे. त्या तळलेले फूड आयटम्स आहेत किंवा जे डीप फ्राईड फूड आयटम्स आपण अगदी रोजच्या जेवणामध्ये सेवन करत असू तर त्याचं प्रमाण आपल्याला कमीत कमी ठेवायचं आहे. किंवा जर आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स हे व्हेरी हाय आणि हायच्या लेवल्सला असतील तर हे डीप फ्राईड फूड्स आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत. त्या रेग्युलर बेसिसवरती नॉनव्हेज डाएट घेतो आणि त्यामध्ये जर आपण चिकन आणि मटन याचं सेवन जर आपण रेग्युलर करत असू तर त्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. एखादी एग्स खाणारी व्यक्ती असेल किंवा अंड खाणारी व्यक्ती असेल तर त्यांनाही एग यॉल्कचं सेवन टाळायचं आहे. कारण एग यॉल्क म्हणजेच अंड्याचं बलक जे आहे त्याच्यामध्ये हे फॅटचं प्रमाण हे जास्त आहे. तसंच जर एखादी व्यक्ती रेग्युलर बेसिसवरती स्ट्रीट फूड घेत असेल तर तेही त्यांना अवॉइड करायचं आहे. कारण स्ट्रीट फूडमध्ये जे ऑइल फ्राय करण्यासाठी वापरलं जातं ते बऱ्याचदा हायर टेम्परेचरवरती पुन्हा रिहीट केलं जातं तर त्यामुळे त्या तेलामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे स्ट्रीट फूड हे ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांनी कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे. ओव्हर इटिंग हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तो ओव्हर इटिंग म्हणजे जरी आपण घरचं जेवत असलो तरी बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला सवय असते की ओव्हर इटिंग करायचं. तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीज लागतात
किंवा गरजेच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज जर आपण इनटेक केल्या तर त्याच्यामुळे पण आपले शरीरातील फॅट वाढू शकतं किंवा आपल्या शरीरातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते. तर ओव्हर इटिंग आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे. स्ट्रेस हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त होतं किंवा वाढतं. एखादी व्यक्ती जर कंटिन्यू स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणावामध्ये असेल तर त्याच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन वाढल्या कारणाने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तसंच काही व्यसनं आहेत जसं अल्कोहोल आहे किंवा स्मोकिंग आहे किंवा टोबॅको चिविंग आहे. ह्याच्यामुळे पण आपल्या शरीरातील LDL आणि VLDL कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते. तर त्याच्यामुळे आपल्याला अल्कोहोल, स्मोकिंग आणि टोबॅको चिविंग हे पूर्णतः आपल्याला अवॉइड करायचं आहे. जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत जसं केक्स झाले किंवा पेस्ट्री झाले किंवा ब्रेड, बिस्किट आलं, पाव, बटर, टोस्ट हे जे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत तर ह्यामुळे पण आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. त्याचसोबत एखादी व्यक्ती जर शुगरी प्रोडक्ट्स म्हणजे गोड पदार्थांचं सेवन जर जास्त प्रमाणात करत असेल तर गोड पदार्थ म्हणजे शुगर ही एक प्रकारची कार्बोहायड्रेट आहे. तर ते जर जास्त प्रमाणात पण सेवन करत असू तर त्यामुळे पण आपले कोलेस्ट्रॉलची पातळी ही वाढू शकते. तर आपल्याला आपल्या रोजच्या जेवणामध्ये असे काही पदार्थ वापरायचे आहेत की ज्याच्यामध्ये चोथा म्हणजेच सॉल्युबल फायबरचं प्रमाण जास्त आहे. कारण जेवढं आपण आपल्या जेवणामध्ये फायबर रिच फूड घेणार आहोत त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे अब्झॉर्प्शन हे कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी ही नियंत्रित राहणार आहे. तसंच आपण प्रोटीन रिच फूडही घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहील. तर भाज्यांमध्ये आपण जास्त करून भेंडी आहे किंवा गाजर आहे किंवा मग कोबी आहे, फ्लॉवर आहे, तसंच वांगी आहेत. या भाज्यांचं आपल्याला आपल्या रोजच्या जेवणामध्ये जास्त वापर करायचा आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक याचा वापर आपण जास्त ठेवायचा आहे. तसंच फळांमध्ये आपण ॲपल आणि पेर याच्यामध्ये पण सॉल्युबल फायबरचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळे पेर, ॲपल तसंच जे चेरीज आहेत किंवा जे बेरीज आहेत, क्रॅनबेरीज आहेत, सिट्रस फ्रूट्समध्ये जे मोसंबी आहेत, संत्री आहेत ह्याच्यामध्ये पण सॉल्युबल फायबर्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या फळांचं सेवन पण आपल्याला जास्त करायचं आहे. तसंच सोयाबीन किंवा सोयाबीनपासून बनलेले जे काही सोया प्रोडक्ट्स आहेत मग सोयाबीनचे चंक्स आहेत किंवा सोयाबीनच्या वड्या आहेत किंवा सोयाबीनपासून बनलेलं जे टोफू पनीर येतं ते किंवा सोयाबीनपासून बनलेलं जे मिल्क आहे ह्याच्यामध्ये पण प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. तसंच सॉल्युबल फायबर्सचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे सोयाबीन किंवा सोयाबीनपासून बनलेले जे काही पदार्थ आहेत हे पण आपल्याला आपल्या रोजच्या जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त करायचा आहे. तसंच ओट्स हेही कोलेस्ट्रॉलसाठी अत्यंत चांगलं आहे कारण ओट्समध्ये सॉल्युबल फायबर्सचं प्रमाण हे जास्त आहे. तर ओट्स हे आपण आपल्या सॅलडमध्ये यूज करू शकतो किंवा ओट्सपासून आपण इडली बनवू शकतो किंवा मग ओट्सपासून आपण काही पॅनकेक्स बनवू शकतो. तसंच ओट्सपासून आपण ओट्सचा उपमा बनवू शकतो. तर अशा प्रकारे ओट्सचं पण सेवन आपण केलं तर आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहील. त्यासोबतच आपल्याला फुल फॅट मिल्कच्या ऐवजी जे लो क्रीम मिल्क असतं म्हणजे गाईचं दूध हे आपण वापरू शकतो. मग त्याच्यापासून बनलेले जे काही पदार्थ आहेत ते पण आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ठेवले तर आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. तर आपण जे रोजच्या जेवणामध्ये धान्य किंवा कडधान्य वापरणार आहोत ते आपल्याला प्रयत्नपूर्वक सालीसकट वापरायचं आहे. तर त्याच्यामुळे पण आपली शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहील. तसंच वॉलनट्स आहेत, ॲल्मंड्स आहेत ह्याच्यामध्ये पण omega-3 फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे. त्यासोबतच फ्लॅक्स सीड आणि चिया सीड याच्यामध्येही omega-3 फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे. तर ह्या सगळ्याचा आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर उपयोग केला तर त्याच्यामुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. फ्लॅक्स सीड्स किंवा चिया सीड्स हे आपण सॅलडमध्ये वापरू शकतो किंवा वॉलनट्स आहेत किंवा मग बदाम आहे हे सकाळी भिजवून आपण सकाळी रिकाम्या पोटी जर सेवन केलं तर त्याच्यामुळे पण आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी आपण काही डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत किंवा प्राणायाम आहेत किंवा मेडिटेशन आहे हे जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस केलं तर आपला स्ट्रेस कमी होतो, स्ट्रेस लोड कमी होतो आणि त्याच्यामुळे पण आपली कोलेस्ट्रॉलचे लेवल्स नॉर्मल राहू शकतात. व्यायामाचा पण एक चांगला रोल आहे आपले कोलेस्ट्रॉलचे लेवल्स नॉर्मल ठेवण्यामध्ये. आपण व्यायामामध्ये आपण रेग्युलरली ब्रिस्क वॉकिंग केलं किंवा काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले किंवा योगासनं प्रॅक्टिस केली किंवा काहीच नाही तर आपल्याला शाळेत जे आपलं शिकवलं गेलेलं आहे लहानपणापासून की सूर्यनमस्कार हे पण आपण रेग्युलर बेसिसवरती जरी प्रॅक्टिस केलं तरी आपले कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल. हे जे काही आपण खाण्यापिण्यातले बदल सांगितले किंवा जे काही आपण योगासनं, प्राणायाम किंवा एक्सरसाइज जे आपण सांगितले
ह्यामुळे आपली स्थूलता, आपली ओबेसिटी जर असेल तर तीही कंट्रोल करण्यास मदत होईल आणि अतिस्थौल्यामुळे किंवा ओबेसिटीमुळे पुढे जाऊन जर काही गंभीर आजार होण्याची जर शक्यता असेल तर तीही कमी होऊ शकते. रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरातील जी ट्रायग्लिसराईडची पातळी वाढलेली असते किंवा आपल्या शरीरातील जे अतिरिक्त फॅट डिपॉझिट झालेलं असेल तर ते फॅट आपलं शरीर एनर्जी म्हणून युटिलाइज करतं आणि त्याच्यामुळे आपली ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होते. तसंच आपल्या शरीरातलं फॅटही कमी होण्यासाठी मदत होते. आवळ्याचा ज्यूस साधारणतः 20 ते 30 ml त्याच्यामध्ये समप्रमाणात पाणी मिक्स करून आपण सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. आवळा हा रसायन गुणाचा आहे. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये पण अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त आहे. तर ग्रीन टी आपण रोज सकाळी रिकाम्या पोटी जर सेवन केली, त्याच्यामध्ये जर आपण 1 चमच लिंबाचा रस आणि 1 चमच जर अद्रकचा रस मिक्स केला आणि ग्रीन टी जर आपण रेग्युलर बेसिसवर सेवन केली तर त्याच्यामुळेही आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. तर आयुर्वेदामध्ये अर्जुन नावाची जी वनस्पती सांगितली आहे तर त्याचा हृद्य असा गुण सांगितले आहे. अर्जुनचं जे झाड असतं त्याची जी त्वचा असते त्याचं चूर्ण आपण साधारणतः 1 ते 1.5 चम्मच जर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतलं तर त्याच्यामुळे पण आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. तसंच अर्जुनाचं जे भरड चूर्ण आहे त्याचा आपण काढा बनवून पण आपण सकाळी रिकाम्या पोटी वापर केला तर आपली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. यासाठी अर्जुनचं जे चूर्ण असतं, भरड चूर्ण असतं, ते साधारणतः 1 ते 1.5 चम्मच घ्यायचं. त्याला 2 कप पाण्यामध्ये चांगलं उकळायचं. त्या 2 कप पाण्याचं अगदी 1/4 कप पाणी उरेपर्यंत उकळायचं आणि तो जो काढा तयार होईल तो आपण रिकाम्या पोटी सेवन केला तर कोलेस्ट्रॉलची पातळी नक्कीच नियंत्रित राहील. ही होती कोलेस्ट्रॉल संदर्भातली संपूर्ण माहिती. या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.